वास्तविक पाहता लाडक्या बहिणीचा प्रचार आणि प्रसार व्हावा म्हणून सर्वच्या सर्व 36 जिल्ह्यांना डीपीडीसीतून प्रत्येकी 2 कोटी रुपये खर्च करण्यास सांगितले होते। तसा स्वतंत्र GR सुद्धा काढला गेला होता। त्यामुळे प्रत्येक जिल्ह्यात 2 कोटी रुपयांमध्ये बक्कळ प्रसिद्धी झालेली होती। असे असताना मंत्रालयातून काढण्यात आलेल्या त्याच कामावर आणखी 71 कोटी रुपये अधिक कशाला हवे होते? तो खर्च केलाच आहे, मग ते कामं का दिसत नाहीत? बहुतांश कामं केवळ कागदावरच दाखवण्यात आली आहेत किंवा कमी खर्चाच्या कामावर मोठा निधी खर्च केला गेलाय असं सूत्रांचं म्हणणं आहे। ही योजना जरी महिला व बाल विकास विभागाची असली तरी प्रसिद्धीच्या कामासाठी माहिती व जनसंपर्क विभागाची मंजुरी हवी असते, किंबहुना माहिती व जनसंपर्क विभागाच्या सहकार्याशिवाय प्रसिद्धीच्या कामात कुठलाही गैरप्रकार करता येत नाही। त्यामुळं माहिती व जनसंपर्क विभागाचे प्रधान सचिव ब्रिजेश सिंग यांचाही या घोटाळ्यात सहभाग असल्याचं बोललं जाते। ब्रिजेश सिंग हे IPS अधिकारी आहेत, लक्षात घ्या। लाडकी बहीण योजना खरोखरच महिलांना फायद्याची ठरली की नाही हे माहित नाही, परंतु या योजनेच्या प्रसिद्धीच्या नावावर अनुप कुमार आणि ब्रिजेश सिंग या IAS व IPS अधिकाऱ्यांनी मात्र स्वतःचं उकळ पांढरं करून घेतलंय, हे मात्र खरं।